आणि आता एक मोठी बातमी, दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आला असल्याचं कळतंय। दहशतवाद्याच्या हातात या फोटोमध्ये गन पाहायला मिळते। काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केलेला आहे त्यापैकी एका दहशतवाद्याचा आता एक फोटो समोर आलेला आहे आणि या फोटोमध्ये आपण पाहतोय त्याच्या हातात AK-47 ही गन दिसून येते। काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हा भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अनेक पर्यटक यांचा मृत्यू झालाय। त्याच पार्श्वभूमीवर आता एका दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आलेला आहे। पाठवून हा फोटो घेतलेला आहे। दहशतवाद्याच्या हातात AK-47 ही गन देखील पाहायला मिळते। काश्मीरमध्ये जो नरसंहार झालेला आहे आणि ज्यांनी हा नरसंहार केलाय त्यापैकी एका दहशतवाद्याचा हा फोटो समोर आला असल्याचं पाहायला मिळतंय। दहशतवादी हातात गन घेऊन पळत असल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळतंय। अनेक पर्यटकांना मृत्युमुखी पाडल्यानंतर हा नरसंहार काश्मीरमध्ये केल्यानंतर हा दहशतवादी पळत असल्याचं समोर येतंय। दहशतवादी हातामध्ये गन घेऊन पळत असल्याचं पाहायला मिळतंय आणि हाच तो फोटो आहे। हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले काही पर्यटक देखील मृत्युमुखी पडलेले आहेत। 6 जण मृत्यू झालेले आहेत जे महाराष्ट्रातून पर्यटक काश्मीरमध्ये फिरायला गेले होते। त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। दरम्यान काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे, जो नरसंहार करण्यात आलेला आहे, त्या दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याचा हा फोटो समोर आलेला आहे। त्याचा हा पहिला फोटो, दहशतवाद्याच्या हातात गन पाहायला मिळते आणि AK-47 गन हातात घेऊन हा दहशतवादी पळताना पाहायला मिळतोय। मोठी अपडेट आपण पाहतोय। काल काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झालेला आहे, जो नरसंहार करण्यात आलेला आहे, त्या दहशतवाद्यांपैकी एकाचा फोटो आता समोर आलेला आहे। हा दहशतवादी हातात गन घेऊन पळत असल्याचं पाहायला मिळतंय। पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 27 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याचं समोर येते आणि त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, गुजरातसह 2 परदेशातील नागरिकांचा देखील समावेश असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। काश्मीरमध्ये जो नरसंहार करण्यात आलाय त्या दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याचा आता पहिला फोटो समोर आलेला आहे। या दहशतवाद्याच्या हातात नीट पहा गन देखील पाहायला मिळते। हा दहशतवादी हातात गन घेऊन